आणि आता एक महत्त्वाची बातमी, मनपाकडून दादरमधील कबूतरखान्यावर जाळी टाकण्यात यश आलेलं आहे। कबूतर हटवण्यासाठी 1 दिवसाची मुदत मिळण्याचं हे पत्र आलं होतं। दरम्यान स्थानिक नागरिकांचे महापालिकेला हे पत्र आहे। स्थानिकांची मागणी लक्षात घेता कबूतर हटवण्यासाठी आता मुदत मिळाली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, आपण जर पाहायला गेलं तर कबूतरखाना बंद करावा अशी मागणी जी आहे ती वारंवार होत होती। यावरती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जे आहे ते हळूहळू पावलं उचलायला सुरुवात केली होती। सुरुवातीला या ठिकाणी जे आहे ते सूचना फलक लावण्यात आले होते आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही नागरिक आहेत ते नागरिक या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकताना पाहायला मिळत होते। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि पोलिसांच्या वतीनं जोरदार कारवाई जी आहे ती कारवाई सुरू करण्यात आली। त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या दादरमधील या प्रसिद्ध कबूतरखान्यावरती जे आहे ती ताडपत्री टाकण्यात आलेली आहे। कारण की हा मोठा कबूतरखाना आहे आणि या ठिकाणी सकाळच्या वेळेस पशुप्रेमी नागरिक जे आहेत ते या ठिकाणी खाद्य टाकत होते आणि या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कबूतर आल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत होता आणि त्यामुळे मोठ्या वाढत्या तक्रारी पाहता मुंबई महानगरपालिकेने जे आहे ते 2 दिवसापूर्वी ही ताडपत्री लावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही नागरिकांच्या विरोधामुळे जे आहे ही ताडपत्री लावता आली नव्हती। परंतु काल रात्री सर्व कबूतर बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी ताडपत्री लावण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो की ताडपत्रीवरती देखील अजून देखील कबूतर बसलेली आहेत, परंतु त्यांना कोणतेही खाद्य जे आहे ते खाद्य टाकताना कोणीही नागरिक दिसत नाहीत। कारण की या ठिकाणी मुंबई पोलीस त्याचसोबतच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी अजून देखील या ठिकाणी तैनात आहेत। कारण की कोणीही नागरिक या ठिकाणी जर कबूतरांना खाद्य टाकत असेल तर त्यांच्यावरती थेट कारवाई जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुरुवात केलेली आहे। कारण की सुरुवातीला 500 रुपये दंड जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आकारला जात होता आणि त्यानंतर तोच नागरिक जर वारंवार या ठिकाणी पशूंना खाद्य टाकताना दिसला तर त्याच्यावरती थेट मुंबई पोलिसांच्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेली आहे। त्याच्यामुळं आपण पाहतोय की काल रात्री जे आहे ते या ठिकाणी ताडपत्री लावण्यात आलेली आहे आणि कोणीही खाद्य टाकू नका अशा प्रकारच्या या ठिकाणी सूचना देखील लावण्यात आलेल्या आहेत। कारण की ज्या पद्धतीने विधान भवनामध्ये याचा प्रश्न उपस्थित झाला होता, ज्या पद्धतीने नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या आणि त्यानंतर जे आहे ते हा कबूतरखाना। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।